हॅलो गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतो आहे कारण की डेली शेड्यूल असं असतं ना की त्याच्यामुळे टाईमच नाही भेटत. सो खूप दिवसानंतर आज बाहेर फिरण्याचा प्लॅन बनला आहे, तर त्यावर आपण एक आपला ब्लॉग बनवूया. ओके, सो लेट्स गो. लेट्स गो. गो. त्याला कुठून घ्यायचं समृद्धला? अब मेरे घर के यहाँ से चलना है. आपण त्याला तर घेऊ. ब्रो से हाय. टिक्की गोल. आवर फोर पार्टनर समृद्ध मंडल. चलो. लाल के रखा है. हाँ हाँ पत्ते में अरे कुछ नहीं भाई, हम खेलते हैं उधर. हम कौन सा क्या खेलते रे अपन? आप भी खेलते कुछ तो भी खेलते हैं पर है ना, बहुत मजा आता है. टेबल रम्मी खेलना आता है. ले लेंगे अपन, जान दो, सुबह हो जाने दो फिर ले लेंगे. ऑन द वे होतो जाता आता खतरनाक भूक लागलेली. जाताना आम्हाला दिसला मॅकडी, तर म्हटलं चला मॅकडीमध्ये जाऊन काहीतरी खाऊ. बट इकडं आल्यावर समजलं की त्यांनी डायरेक्ट काउंटरच क्लोज करून दिलं. सो बॅड लक. तर आपण आता बघूया पुढे जाऊन आपल्याला काय भेटतं का. ओके, लेट्स गो. जाता आता मॅकडीचे स्वप्न बघत होते की जाताना मस्त मॅकडीमधून बर्गर खाऊ, पेरी पेरी खाऊ. पण आता इथं आम्हाला काय खावं लागतं माहिती आहे का? वेट दाखवतो. वडापाव आणि पाववडे. ये हैप्पी बर्थडे. मैं तो भी ब्रो. फायनली स्पॉटवर पोहोचले आम्ही. बॅग घे रे. घेतो. Hi guys. Finally we arrived. Enjoy. गुड मॉर्निंग गाईज. आत्ता जस्ट आपण उठलोय आणि नाईट ट्रॅव्हलिंगवर इतकी डेंजर झोप आली होती ना की रात्रीचे शॉर्ट्स टाकणं, ब्लॉग्स टाकणं डायरेक्ट राहूनच गेलो आहे. तर आता आपण उठू आणि डायरेक्ट बसू नाश्त्याला. भूक पण खूप लागली आहे आणि ट्रॅव्हलिंग पण खूप जाम झाली, तर पोटात कावळे कावकाव करतात. जसं माझ्या रूमच्या बाहेर कावळे कावकाव करताय ना, तसं माझ्या पोटात पण कावळे कावकाव करताय. तर आता आपण पहिले जाऊन आहे ना नाश्ता करूया, ते पण पोटभर. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. जास्त काही ब्लॉगमध्ये मला टाकता येत नाही कारण की तयारी, ट्रॅव्हलिंग, आवरणं सावरणं सगळंच बघावं लागतं. त्याच्यामुळे जास्त मला व्हिडिओज काढता येत नाही. बट ठीक आहे, जसं काय माझ्याकडनं पॉसिबल होते तसं मी टाकत चालतो आहे. सो जसं काय माझ्याकडे अपडेट येईल मी या व्लॉगमध्ये ॲड ऑन करत जाईल. ओके, दिस इज अवर वाईब ब्रो. प्युअर नेचर वाईब, प्युअर प्युअर. सो आता प्लॅन झाला आहे की आपल्याला इकडनं बीचवर जायचं आहे फर्स्टली. सो आणि त्यानंतरून आहे ना बीच नंतरून आपला दुसरा प्लॅन असा आहे की आपल्याला आहे ना फोर्टला जायचं आहे. काही भेंडी पडणार नाही. येस, हां. तर आपल्याला जायचं आहे आता फोर्टला या बीचला. दोघांपैकी फोर्टचं तर पॉसिबल नाही आहे असं लगेच जाणं. तिथं उद्या गेलं तरी चालेल, पण बीच मस्ट आहे ब्रो. त्यासाठी हा एवढा असा आउटफिट मारला आहे. यो हा असा आउटफिट चेक. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार. तसं दिसत आहे बरं का, एकदम सेम. मॉर्निंग सेशनमध्ये बीचवर बसायचं, तर समुद्राच्या लाटाचा आवाज. भाई
ह्या गोष्टी आहे ना एवढा डेंजर पीस ऑफ माइंड आहे ना, इतक्या खतरनाक की प्रत्येकाने तो आहे ना एकदा एक्सपिरियन्स केलाच पाहिजे. तर आता बेसिकली फोटो वगैरे सगळे काढलेले. आता बाकीचे अपडेट तर माझ्या इंस्टाग्रामवर तुम्हाला दिसेलच. सो आपण आता नेक्स्ट कुठं चाललो आहे, फोर्टला मे बी. ठीक आहे, सो लेट्स गो. आता नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं आपलं? धीमे आवाज में गाने भी लगा दे भैया. एक तासापासून ट्रॅफिक जाम होती. सो म्हटलं यार आपण बघू तरी ट्रॅफिक का जाम आहे. इथं पुढं येऊन समजलं तर पूर्ण झाडच पडलेलं आहे. सो फायनली वी आर रिचेड इन काशीद बीच. चल आगे जाते आपण. समृद्ध चल. नेहमीप्रमाणे आपले पार्टनर्स लोक एकदम स्लो आहे यार. हे बघ आत्ताशी ते कुठे. बेकार पोपट झालाय ना, एवढा बेकार पोपट. एवढा फॉर्टला गेलो आम्ही. 60 किलोमीटर इकडनं 60 किलोमीटर होतं. तिकडे गेलो आणि तिकडे जाऊन आम्हाला समजलं की फॉर्टच बंद केलेलं आहे त्यांनी 3 महिन्यासाठी जास्त पाणी वाढल्यामुळं. तर मग आता येताना म्हटलं की काय करायचं म्हटलं मग चला मस्त खेकडे करू आणि खेकड्याचं मस्त रात्री कालवण वगैरे आपण बनवूया. दाखव. आमच्या बोल ठेरण समुद्राचे नाही, समुद्राचे बाबा, खाडीचे आपल्या खेकड्याकडले खाडीचेच असतात. उलटे कर बरं त्याला. हा उलटे करू. तू धर, मी भित्री आहे बाबा. हो, तू तुम्ही रोज भित्री असं हाय हा उकून दाखवा तू. तुला लाल लाखीची निघाला ते पैसे नाही घेतले ना. बारकी नको घेऊ, मोठी नाही मग तुला बोललो ना मावशी ही एक दे आणि ही सर्व दे. देव एवढी मोठी. ही एक आणि ही एक आणि हा ही एक दे. हा. त्याच्यात काढते दोन्ही. सुटता काय बारकी बारकी. अरे फक्त रस्सी धरायची ती. तुमच्याकडनं फ्रॉन्स घ्यायला यायचं राहिलं तर कुठे यायचं? ऍड्रेस सांगा ना, ऍड्रेस सांगा ना. विरांचं देऊळ मच्छी मार्केट, इथे मच्छी न्यायला यायचं. तुमचं नाव? ती मच्छी भेटते. ज्योती महेंद्र टिवडेकर, राहणार आगरीच्या वाडी. नाही तर मावशीच्या घरी यायचं डायरेक्ट जेवायला. बिंदास. सो फायनली आजचा दिवस आपला बीचवर संपलेला आहे. आणि रूमवर जाऊन खूप काही गोष्टी, पण काहीतरी रिझनमुळे आहे ना मला पुढचा ब्लॉग कंटिन्यू नाही करता येणार. सो भेटूया आपण ब्लॉग 2 मध्ये. सो बाय बाय, सी यू ऑन नेक्स्ट ब्लॉग.